पंतप्रधान मोदींचा आज 75वा वाढदिवस आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करून शुभेच्छा दिल्यात। याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत आभारही मानलेत। माझे मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, तुमच्या फोन कॉलसाठी आणि 75व्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद, असं ट्विट मोदी यांनी केलं। मी देखील भारत अमेरिका व्यापक आणि जागतिक भागीदाराला नवीन उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे। युक्रेनमधील संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी तुमच्या पुढाकाराला आमचा पाठिंबा आहे, असं देखील मोदी यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। अशावेळी काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नेपाळमध्ये देखील मोदींचा वाढदिवस साजरा झालाय। नेपाळमध्ये राहणाऱ्या छत्र भट यांनी पशुपतीनाथ मंदिराबाहेर मोदींच्या वाढदिवसाचे पोस्टर लावले, मंदिरात पूजा केली आणि मोदीजींच्या दीर्घायुष्यासाठी मनोकामना केली। नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून अस्थिरता होती आणि आता हळूहळू नेपाळ पूर्वपदावर येत आहे। अशावेळी थेट नेपाळमध्येच मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। तसंच त्यांचं संसदीय क्षेत्र असलेल्या वाराणसीमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं। याच निमित्तानं इथल्या प्रसिद्ध गंगा घाटावर विशेष गंगा आरतीचं आयोजन केलं गेलं। मोठ्या संख्येनं भाविक आणि नागरिक या आरतीमध्ये सहभागी झाले। पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी यावेळी प्रार्थना केली गेली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त दिल्लीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। याच निमित्तानं दिल्लीचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी गुरुद्वारा बंगला साहिब इथे आयोजित अखंड पाठाच्या भोग आणि अरदास कार्यक्रमात सहभाग घेतला। या धार्मिक सोहळ्यामध्ये पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी आणि देशाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली गेली। मनजिंदर सिंग सिरसा यांनी याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांच्या नेतृत्वाचं कौतुक केलंय आणि देशाच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली आहे। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये गंगा आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी आणि देशाच्या निरंतर प्रगतीसाठी ही विशेष आरती केली गेली। गंगा नदीच्या पवित्र घाटांवर दिवे आणि पणत्यांची रोषणाई केली गेली होती, ज्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं। मोठ्या संख्येनं भाविक आणि नागरिक या आरतीमध्ये सहभागी झाले। पुरोहितांच्या मंत्रोच्चारानं आणि जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त दिल्लीमध्ये संकल्प वॉक आणि रक्तदान अभियान या विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सहभाग नोंदवला। या मोहिमेमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक, कार्यकर्ते आणि तरुण-तरुणी यांनी सहभाग नोंदवला। मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचं कौतुक केलं। रक्तदान हे सर्वात मोठं दान नसून ते अनेकांचे प्राण वाचवतं, असं देखील त्या यावेळी म्हणाल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध वाळू शिल्पकार मानस कुमार साहू यांनी अनोख्या शुभेच्छा दिल्यात। ओडिसामधील पुरी इथे एक खास सँड अॅनिमेशन व्हिडिओ तयार करण्यात आला। या व्हिडिओमध्ये त्यांनी वाळूचा वापर करून पंतप्रधानांच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण आणि त्यांच्या कार्याचा प्रवास अतिशय कलात्मक पद्धतीने साकारला। या अॅनिमेशनमध्ये मोदींच्या बालपणापासून ते पंतप्रधान पदापर्यंतच्या प्रवासाचे टप्पे दाखवलेत। साहू यांनी आपल्या कलेतून मोदींच्या नेतृत्वाखालील देशानं जी प्रगती केली त्याचा संदेश दिला। हे अनोखं वाळू शिल्प पाहण्यासाठी स्थानिक लोक आणि पर्यटक मोठ्या संख्येनं जमा झाले होते। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। याच निमित्तानं दिल्लीचे मंत्री कपिल मिश्रा यांनी यमुना नदीच्या किनाऱ्यावरील ऐतिहासिक मरघटवाले हनुमान मंदिरात जाऊन पूजा केली आहे। यावेळी त्यांनी हनुमान चालीसा पठण केलं आणि विशेष पूजा कार्यक्रमात सहभाग घेतला। मिश्रा यांनी पंतप्रधानांच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थनाही केली। यावेळी मंदिरातील अनेक भाविक आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस राजस्थानचे मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी जयपूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांसोबत साजरा केला। त्यांनी मुलांसोबत केक कापला आणि पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात। पंतप्रधान मोदी हे देशासाठी अविरतपणे काम करतात आणि त्यांच्या कामातून आपण सगळ्यांनीच प्रेरणा घेतली पाहिजे, असं राठोड यांनी विद्यार्थ्यांना यावेळी सांगितलं। त्यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम घेऊन देशाच्या विकासासाठी योगदान देण्याचं आवाहन देखील केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75व्या वाढदिवसानिमित्त महिला आणि मुलांच्या आरोग्य सेवेसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचललंय। स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आणि 8व्या पोषण माहाची त्यांनी शुभारंभ केलाय। या अभियानामध्ये महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य आणि पोषण सेवा अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाईल। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच महिला आणि बाल विकास मंत्रालय संयुक्तपणे ही मोहीम राबवतंय। या अंतर्गत देशभरात 1 लाखाहून अधिक आरोग्य शिबिरं देखील आयोजित केली जाणार आहेत।
जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वायफाय बंद केल्याच्या कारणातून झालेल्या वादातून एका मुलानं आपल्या 52 वर्षीय आईची चक्क हत्या केली आहे. बेदम मारहाण केल्यानं आईचा मृत्यू झालाय. आरोपी नवीन सिंग याला दारूचं व्यसन आहे आणि त्यातूनच त्यानं आईसोबत नेहमीच वाद घालण्याचा प्रयत्न केला. या आरोपीनं आपल्या आईला चक्क काठीनं मारहाण केली आहे. घरात वडील आणि 2 बहिणी असतानाही तो थांबला नाही. गंभीर अवस्थेत असताना आईला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी घोषित केलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून शवविच्छेदन अहवालाची पोलिसांना आता प्रतीक्षा आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं एक महत्त्वाची सुधारणा केली आहे. आता इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवरील मतपत्रिकांवर उमेदवारांचा रंगीत फोटो छापण्याचा निर्णय घेतला गेलाय. या फोटोचा आकार मतपत्रिकेतील जागेच्या 75% इतका ठळक असेल. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपासून ही सुधारणा लागू केली जाणार आहे. अनेक राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या ओळखीबाबत केलेल्या तक्रारीनंतर आयोगानं हा निर्णय घेतलाय. ही सुधारणा मतदारांसाठी मतदान प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक बनवण्यासाठी असून आयोगानं गेल्या 6 महिन्यात राबवलेल्या 28 सुधारणा उपक्रमांपैकी एक आहे. अरुणाचल प्रदेशमधील पक्के केसांग जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील सुमारे 90 विद्यार्थिनींनी शिक्षकांच्या नियुक्तीसाठी 65 किलोमीटरचा पायी मोर्चा काढलाय. 11वी आणि 12वीच्या या मुलींनी न्यांगानो गावातून मोर्चाला सुरुवात करत रात्रभर चालत लेम्मी हे ठिकाण गाठलंय. भूगोल आणि राज्यशास्त्र शिक्षक त्वरित नियुक्त करण्याची त्यांची मागणी आहे. प्रशासनाकडे वारंवार विनंती करून देखील प्रतिसाद न मिळाल्यामुळे विद्यार्थिनींनी हे पाऊल उचललंय. त्यांच्या या आंदोलनाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. शिक्षण व्यवस्थेवरील प्रश्न त्यानंतर आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. जम्मू काश्मीरमधील उधमपूर जवळ राष्ट्रीय महामार्ग 44 वर झालेल्या भूस्खलनामुळे महामार्ग पूर्णतः बंद झालाय. त्यामुळे शेकडो वाहनं अडकून पडली आहेत. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतलाय. अडकलेल्या प्रवाशांना तातडीचा दिलासा देण्यासाठी आणि वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाला त्वरित उपाययोजना करण्याचे आदेशही देण्यात आलेत. रस्ता नीट करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक प्रशासनाकडून अडकलेल्या प्रवाशांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदत पुरवली जात असून लवकरच वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअपची यंदाची वार्षिक बिझनेस समिट मुंबईच्या बीकेसीमध्ये पार पडली आहे. यावेळी प्रख्यात कंपन्यांसह अनेक स्टार्टअप व्यावसायिक देखील या समिटमध्ये सामील झाले होते. यावेळी व्हॉट्सअपकडून व्यावसायिकांसह ग्राहकांसाठी नवनवे फीचर्स लॉन्च केले गेलेत. याच फीचर्सपैकी एक म्हणजे आता व्हॉट्सअप स्टेटसलाही जाहिराती दिसणार आहेत. त्यामुळे याचा व्यावसायिकांना चांगलाच फायदा होईल. दिल्ली आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांमागे जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचं नाव असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. जैशचा कमांडर इलियास काश्मीरीने दिलेल्या धक्कादायक कबुलीमध्ये मसूद अझहरच्या आदेशावरच हे हल्ले झाल्याचं मान्य झालंय. त्याने पाकिस्तान लष्कराच्या सहकार्याचाही खुलासा केलाय. बालाकोट आणि बहावलपूरमधील दहशतवादी अड्ड्यांचाही उल्लेख केलाय. ऑपरेशन सिंदूर दरम्यान मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला लष्करी अधिकारी देखील उपस्थित असल्याचा दावा त्याने केलाय. त्याच्या या कबुली जबाबामुळे पाकिस्तानची जागतिक मंचावर पुन्हा एकदा नाचक्की होण्याची शक्यता आहे. एक महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेच्या वलसाड एक्सप्रेसच्या इंजिनला आग लागली आहे. पालघरमधील केळवे रेल्वे स्थानकाजवळ इंजिनला आग लागली आहे. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या वलसाड एक्सप्रेसच्या इंजिनला आग लागल्याची माहिती आहे. सुदैवानं मोठी दुर्घटना नाही आहे, पण प्रवाशांमध्ये त्यानंतर भीतीचं वातावरण पसरलं आहे. पश्चिम रेल्वेच्या वलसाड एक्सप्रेसच्या इंजिनला आग लागली आहे. मुंबईहून गुजरातकडे ही एक्सप्रेस जात होती आणि त्याच वेळी इंजिनमध्ये आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अजून समजलेलं नाहीये. मात्र आग लागल्याचं पाहून रेल्वेमधल्या प्रवाशांमध्ये चांगलंच भीतीचं वातावरण पसरलं. पुन्हा वळूया दुनियादारी फास्टकडे. अँड्र्यू होल्सनेस यांनी जमैकाचे पंतप्रधान म्हणून सलग 3ऱ्यांदा शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं या विजयाबद्दल अभिनंदन केलंय. जमैका लेबर पार्टीनं 2025च्या संसदीय निवडणुकीत विजय मिळवून 3ऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. जमैका लेबर पार्टीनं नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विजय मिळवलाय आणि अँड्र्यू होल्सनेस यांनी सलग 3ऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली आहेत. होल्सनेस यांच्या लेबर पक्षानं 63 पैकी 34 जागा जिंकल्या. होल्सनेस यांच्या नेतृत्वाखाली यंदा जमैकामध्ये हत्यांचं प्रमाण 43% घटलंय, जे गेल्या अनेक वर्षातील सगळ्यात मोठा सकारात्मक बदल आहे.
उत्तर कॅरोलिनामध्ये 3 वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी 2 भावांनी न्यायालयात आपला गुन्हा कबूल केलाय. 28 वर्षीय अल्टर मरीन साटोलो यानं पोलीस अधिकारी नेड बोर्ड यांच्या हत्येचा आरोप स्वीकारलाय, तर त्याचा मोठा भाऊ आर्टुरो मरीन साटोलो यानं हत्येमध्ये मदत केल्याबद्दल तो दोषी आढळून आलाय. 11 ऑगस्ट 2022 नेड बोर्ड आपल्या वाहनातून गस्त घालत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक संशयास्पद पिकअप ट्रक दिसला होता. त्यांनी चौकशीसाठी गाडी थांबवताच काही क्षणातच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. चीनचा प्रशांत महासागरातील वाढता प्रभाव रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियानं केलेल्या प्रयत्नांना पुन्हा एकदा धक्का बसलाय. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीझ यांनी आपल्या 3 दिवसांच्या पापुआ न्यू गिनी या दौऱ्यात हा करार निश्चित होईल अशी घोषणा केली होती, पण मंत्रिमंडळाची बैठक वेळेवर पार पडली नाही. पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी चीनच्या दबावामुळे हा करार लांबणीवर पडला असल्याचं स्पष्ट केलंय. मंत्रिमंडळाच्या गोपनीयतेमुळे त्यांनी अधिक माहिती देण्यासही नकार दिलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या पत्नी मेलानिया 2 दिवसीय ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या 6 महिन्यात हा त्यांचा ब्रिटनचा दुसरा दौरा आहे. स्टॅनस्टेड विमानतळावर ट्रम्प यांचं स्वागत ब्रिटिश परराष्ट्र सचिव युवेट कूपर आणि इतर अधिकाऱ्यांनी केलंय. त्यांनी आज विंडसर कॅसल इथे किंग चार्ल्स, क्वीन कॅमिला, प्रिन्स विलियम्स आणि केट मिडलटन यांची भेट घेतली आहे. दरम्यान अमेरिका ब्रिटनमध्ये 3.6 लाख कोटींचा करार होणार आहे. मायक्रोसॉफ्ट ब्रिटनमध्ये 2.6 लाख कोटी रुपयांची गुंतवणूकही करणार आहे. इस्रायल हमास युद्धात गाझा सिटीवर इस्रायली सैन्याच्या जमिनीवरील मोठ्या हल्ल्याच्या युद्धानं नवं वळण घेतलंय. रणगाड्या आणि पायदळ पथकांच्या घुसखोरानं शहर धोकादायक युद्धक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला ओलिसांचा वापर थांबवण्याचा धमकीवजा इशाराही दिला होता. दरम्यान संरक्षण मंत्री काट्स यांनी हमासने शस्त्र आणि ओलिसांना न सोडल्यास गाझा नष्ट होईल असा इशारा दिलाय. तर तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगान यांनी नेतन्याहू यांच्यावर टीका करत त्यांची तुलना थेट हिटलरशी केली आहे. कॅनडामधील खलिस्तानी संघटना शीख फॉर जस्टिसनं व्हँकुव्हरमधील भारतीय दूतावास ताब्यात घेण्याची थेट धमकी दिली आहे. भारत आणि कॅनडामधील संबंध सुधारण्याच्या पार्श्वभूमीवर खलिस्तानी नाराज झाल्याचं दिसतंय. 18 सप्टेंबरला दूतावास घेण्याचा इशारा देत SFJनं भारतीय आणि कॅनेडियन नागरिकांना परिसरात न जाण्याचं आवाहन केलंय. SFJनं जारी केलेल्या पोस्टरमध्ये भारतीय उच्चायुक्त दिनेश पटनायक यांना बंदुकीनं लक्ष्य करत धमकीही दिली आहे. निज्जर हत्या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान भारतावर हेरगिरीचे आरोप करत SFJनं पुन्हा एकदा वातावरण तापवलंय. अमेरिकेत चार्ली कर्क यांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झालाय. आरोपी टायलर रॉबिन्सननं हत्या करण्याआधी आपल्या ट्रान्सजेंडर मित्रासोबत चॅटमध्ये कर्कबद्दलचा तिरस्कार व्यक्त केला होता. मला त्यांचा तिरस्कार आहे, तो बोलून संपणार नाही, आता संधी मिळाली आणि मी ते करणारच, असा मेसेज टायलरनं पाठवला होता. त्यानं हातात रायफल असल्याचंही कबूल केलंय. कर्क हे ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि कन्झर्वेटिव्ह विचारांचे नेते होते. 10 सप्टेंबरला युटा व्हॅली विद्यापीठात कार्यक्रमादरम्यान त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतरच टायलरला अटक झाली असून त्याची चौकशी सध्या सुरू आहे.